राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका पार पडताना आपण बघतोय 17 जागांपैकी 5 जागा बिनविरोध झाल्यात आणि या निवडणुकीत मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला। त्यामुळे निवडणुकांवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। त्यातच खासदार संजय राऊत यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाका असं राज ठाकरे यांनी या भेटीत सांगितल्याची माहिती राऊतांनी दिली। तर राऊत यांनी राज ठाकरे यांच्या या मताशी सहमती दर्शवली आहे। उद्धव ठाकरेंशी याबाबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि त्यामुळे विरोधक आगामी काळात निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा विचार करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। एक आहे की आमची एका विषयावर नक्की चर्चा झाली ती म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की मी वारंवार सांगितलेलं आहे की जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत निवडणुकांवरती बहिष्कार टाका। या त्यांच्या भूमिकेचा त्यांनी काल माझ्याकडे पुनरुच्चार केला आणि मला ते पटतंय, मला हे पटतंय। आणि राज ठाकरेंची भूमिका काल मी उद्धवजींनाही सांगितली। राज ठाकरे अनेक वेळा त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे आणि ती रास्तही आहे, पण मी स्वतः 4 वेळा त्याच मशीनवर निवडून आल्यामुळे मग आमचे विरोधक आम्हाला म्हणतात की तुम्ही जिंकला की तुम्हाला मशीन चालतं, हारला की चालत नाही। पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला एवढा आत्मविश्वास जर आहे की ते जिंकतात कॉपी न करता, मग जर राज ठाकरेंची एक मागणी आहे तर करून बघा एखादं इलेक्शन बॅलेट पेपरवर, काय हरकत नाही करायला। आता बघूयात मुंबईमध्ये आज एक घडामोड अशी घडली की ज्यामुळे मोठी चर्चा निर्माण झाली। घडलं असं की गोरेगावमधील मृणालताई गोरे पुलाच्या विस्ताराच्या लोकार्पण सोहळ्यावरनं राजकीय टोलेबाजीला सुरुवात झाली आहे। नियोजित वेळ सकाळी 11 वाजण्याची असताना भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय गाडी यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला। मात्र आमंत्रित असलेल्या माजी महापौर आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या 11:15च्या सुमारास पोहोचल्यानं वाद निर्माण झाला। लोकांना उन्हात ताटकळत ठेवणं योग्य नसल्यानं कार्यक्रम वेळेत उरकला असं रितू तावडे यांनी म्हटलंय। तर आपण वेळेतच पोहोचल्याचा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला। शार्प 11 वाजता सुरू होणार होता। आपण 1-2 दिवसापूर्वीच सगळ्यांना कार्यक्रम पत्रिका दिलेल्या आहेत, सगळ्यांना फोनवर सांगितलेल्या आहे, पत्रिका सुद्धा दिलेल्या आहे। तर मला असं वाटतं आपण जर एखादी वेळ निश्चित करतो तर उन्हाचा पण बघा, ऊन सुद्धा वाढतंय, लोक सुद्धा बिचारी या ठिकाणी पंडालमध्ये बसलेली आहे। सगळ्यांचा विचार करता जो टायमिंग दिला, मी वारंवार प्रत्येक ठिकाणी माझ्या वेळेत मी पोहोचते। की आतापर्यंत माझ्या महापौर कार्यकाळामध्ये जर तुम्ही पाहिलं, इनफॅक्ट मी कार्यक्रमाच्या 10 मिनिटं अगोदरच प्रत्येक ठिकाणी पोहोचते। तर वेळेला महत्त्व देणं फार गरजेचं आहे। हे वेळेचं महत्त्व सगळ्यांनी राखलं पाहिजे। आमच्याकडे पण जेव्हा उद्घाटन होत होती तेव्हा काही याला आम्ही पहिला आधी फोन करून विचारायचो तुम्ही किती वेळात पोहोचतात। 11ला 5 मिनिटं असताना उद्घाटन झालंय बघा, तुम्ही 11ची वेळ दिली ना, मी 11 वाजून 3 मिनिटांनी पोहोचले होते। त्यामुळे एवढी काय घाई, हा दुष्टपणा आहे, हा स्वार्थीपणा आहे आणि बरबटले आहेत नुसते, कळतच नाही आहे त्यांना। आणि मुळामध्ये ज्या ब्रिजचं ते सांगतायत, स्वतःच्या तोंडाने सांगतात की 2010 पासूनचं आहे, म्हणजे तुम्ही आणि आम्हीच सत्तेत होतो, मग उद्घाटन करताना एवढी काय घाई।